वारंवार उच्चारला जातो तो म्हणजे नशीब, प्राक्तन. काय नशीब कोण ठरवतं? तुम्ही डेस्टिनी इंग्लिशमध्ये आपण म्हणू त्याला, पण नशीब कोण ठरवतं आणि नशीब ही संकल्पना खरी आहे का? म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की सटवाई येऊन लिहून जाते, कुणी म्हणतं तुझ्या नशिबातच नव्हतं. मग ते नशीब शोधण्याचे सुद्धा, किंवा नशीब शोधणं म्हणण्यापेक्षा नशीब बघण्याचे मार्ग काय, त्याच्यामध्ये हस्तरेषा आहे, कुंडली आहे, खूप काही आहे त्याच्यामध्ये. पण मुळात हे नशीब ही काय भानगड आहे? पुन्हा हा विश्व पूर्ण गोलच आहे आणि पुन्हा येतो आपण विचार. म्हणजे असं म्हटलं जातं की पाप हे कर्मात नाही, कर्म म्हणजे कार्य केल्यानंतर नाही तर विचारांनी पण घडतं सर. म्हणजे हे सर्व कर्माचा भाग आहे. मग नशीब हा पण कर्माचाच भाग आहे, पण हे कर्म बदलणं ही तुमच्याच हातात आहे, हे दुसरं कोणाच्याच हातात नाही. जसं मगाशी मी उल्लेख केला की माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असोत किंवा चांगले दिवस असो, मग जर अडचणीमध्येच मी गुरफटून राहिली असती तर आज कदाचित मी इथे नसते, मी या विश्वातच नसते. पण कर्म बदलणं आपल्या हातात असलं तरी सुद्धा तशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ना. म्हणजे वीट भट्टीवरती काम करणाऱ्या कामगारांची मुलं पुन्हा त्याच वीट भट्टीवर काम करू लागतात. हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांची मुलं पुन्हा त्याच दारू भट्टीवरती काम करायला लागतात. आणि एखाद्याची पिढी ज्याची पेढी आहे सोन्या चांदीची, त्यांची मुलं त्या सोन्या चांदीच्या पेढीवर येऊन बसतात. मग याला पुन्हा एकदा तुमची जी काही म्हणतो आपण की मागच्या जन्माची प्राक्तनं किंवा त्याची फळ या जन्मात भोगायला लागली, असं काही असतं का? मग ते सगळं, कारण कर्म बदलणार कसं मग तो? नाही, हे मान्य नाही ना की रिक्षा चालवणारा मुलगा हा रिक्षाच चालवणार किंवा वीट भट्टीवर काम करणाऱ्याची मुलं. नाही, याला अपवाद निश्चित आहेत, पण मी जी तुम्हाला उदाहरणं दिली, मग ती अपवाद केव्हा घडतात? जेव्हा एक वेगळा विचार येतो त्यांच्या आयुष्यात, मी हे सोडून काहीतरी वेगळं करणार, हा विचारच आहे ना. मग त्याने त्याचं नशीब बदललंय का आपोआप त्याचं नशीब बदललंय? पुन्हा तोच मुद्दा आहे, विचारामुळे नशीब बदललं की नशिबामुळे विचार निर्माण झाले? विचारांमुळे नशीब बदलतं. पण आता जसं क्वांटम फिजिक्सचा जो काही आज विश्वामध्ये अभ्यास चालू आहे आणि आम्हीही करतोय, DNA लेवलवर आज हिलिंग प्रोसेस होतात, चिकित्सा पद्धती होतात, तर त्याच अनुषंगाने की हे विचार कुठून आले, आता जो तुमचा प्रश्न आहे तोच आम्ही शोधतोय की नक्की हे विचार कुठून येतात आम्हाला. का मला हा विचार आला की नाही, मला ह्या त्रासामध्ये नाही राहायचंय, मला ह्याच्यातनं बाहेर निघायचंय. विचाराचं मुळात उगमस्थान कुठलं आहे हा आणखीन एक मोठा गूढ प्रश्न आहे. म्हणजे मेंदू, हृदय की मन, विचार कुठून येतो? म्हणजे काही वेळेला आपण भावना प्रधान होतो, काही वेळेला आपण हिंस्त्र होतो. मनातनं विचार येतात आणि तुमची ब्रेन किंवा मेंदू ह्या त्याच्यावर कार्य करतो. इट इज ओनली अन ऍक्टिवेटिंग ऑर्गन, प्रोसेस होतं त्याच्यामध्ये. आणि हार्ट इज ब्लड सर्क्युलेशन, बाकी काही नाही आहे तिथे. आणि द्विधा मनस्थिती होते त्यावेळेला मन आणि मेंदू यांच्यात युद्ध सुरू असतं, तुमच्या सगळ्या सिच्युएशन्सला बघून. मी करू का नको करू, मी बोलू का नको बोलू, असं बोललं तर ह्याला काय वाटेल, असं केलं तर त्यांनी काय घडेल. तर ह्याच्यामध्ये एकच उत्तर आहे की हे कार्य तुला करायचंय तर बिनधास्त करायचं, आणि नाही करायचं तर तेही बिनधास्त नाही करायचं. कारण जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे विचार आपलेच आहे, कृतीही आपलीच आहे आणि परिणामही आपलेच आहेत. म्हणून हा विचार करणं फार गरजेचं आहे की आपण काय विचार करतो. नुसता विचारच नाही, ज्यावेळेस हे विचार शब्दामध्ये बदलतात, असं म्हटलं जातं ना, म्हणजे बाण ज्यावेळेस कमानीतनं निघतो तो एक घाव करून जातो, पण तो घाव भरला जातो. पण शब्द जे मुखातनं निघाले ते जे घाव करतात ते कधीच भरले जात नाही. म्हणजे हे का, ह्या सगळ्या म्हणी किंवा ह्या सगळ्या गोष्टी का निर्माण झालेल्या आहेत? तुमच्या विचारांना सकारात्मक ठेवण्याकरता, तुमच्या विचारांना चांगल्या मार्गावर नेण्याकरता. जेवढे चांगले विचार असतील तेवढी चांगली कृत्य तुम्ही कराल, तेवढे चांगले परिणाम हे जगाच्या दृष्टीने नाही मोजायचे. पण मग त्याच्यासाठी चांगले विचार निर्माण होण्यासाठी तसं अवतीभोवतीचं वातावरण तसं पाहिजे आणि तशा पद्धतीची संगत पण हवी. तोच सत्संग म्हटलं तर नुसतं भजन कीर्तन करणारे हे नाही मी म्हणत. एक चांगल्या विचाराची लोक ज्यावेळेस एकत्र बसतात तो सत्संगच आहे. आणि हा आत्मा, पर्पस इन लाईफ इज व्हॉट, अल्टिमेट पर्पस काय आहे? आज आपण जे पण काम करतो फक्त तुम्ही तुमच्यासाठी करता का? नाही, फक्त आपल्यासाठी काम करणारा एक वेगळा, वेगळी जमात, समाज वेगळाच आहे तो.
परंतु आज सगळ्या माणसांना जे काही सतावतं ते म्हणजे वैयक्तिक सुखासाठी जो तो धावपळ करत असतो, तो त्या सुखाच्या मागच धावत असतो. सर मी एक प्रश्न विचारेन, वैयक्तिक सुख आपल्याला किती जागा लागते राहायला? पण हा पुन्हा संतपणाचा विचार आला. एवढा मोठा विचार कोणी करतच नाही. नाहीतर मग या जगामध्ये कधी युद्ध झाली नसती, नाहीतर या जगामध्ये भांडणं झाली नसती, म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद झाला असता. आज एकीकडं प्रचंड अशांतता आहे, दहशतवाद आहे, अराजकता आहे, असं म्हणत असताना कॉम्पिटिशन आहे, स्पर्धेचं जग आहे, आणि स्पर्धा पण साधी नाही तर जीवघेणी स्पर्धा आहे. मग या सगळ्यामध्ये माणसाला जर मनशांती हवी असेल तर काय केलं पाहिजे? 5 टिप्स सांगू शकाल का आम्हाला? मनशांती हवी असेल तर आपल्याला सर्वात आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, आणि जसं स्वतःवर तुम्ही प्रेम करता तसंच दुसऱ्यांवरही प्रेम केलं पाहिजे. जसं आज आपण जगण्याची धडपड करतोय तशीच मला वाटतं सगळेच जण जगण्यासाठी. मॅडम एक मिनिट इंटरप्ट करतो की या जगामध्ये बऱ्याचदा असं होतं की स्वतःवरती प्रेम करणारी माणसं खूप वाढलेली आहेत, आणि ती फक्त स्वतःवरती प्रेम करत असल्यामुळे आत्मकेंद्रित होतात, आणि त्यामुळे त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात. मी सेल्फिश नाही म्हणत आहे. आय एम नॉट सेइंग सेल्फिश ऑर सेल्फ सेंटर्ड म्हणतो ज्याला तुम्ही म्हणताय, की फक्त स्वतः स्वार्थासाठी नाही म्हणत आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आज माणूस जे काही आहे स्वतःमध्ये, जे काही आहे त्याच्यामध्ये, त्याच्याशी तो अजिबात सॅटिस्फाईड, संतुष्ट नाही. मला हे हवं, मला त्याच्यासारखं व्हायचंय, मला तसं व्हायचंय. तसं न करता तुम्ही जे आहात त्यामध्ये तुम्ही आनंदी व्हा, तुम्ही स्वतःमध्ये आनंदी व्हा. तुम्ही स्वतःच्या शरीराला लाड करा, प्रेम करा, चांगलं म्हणा. आपण म्हणतो नाही माझे डोळे चांगले नाही, मी दिसायला चांगला नाही, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे, मग मला हे येत नाही, मला ते येत नाही. जर तुम्ही केलं तर तुम्हाला सगळंच येतं. ड्रॉइंगही काढू शकता तुम्ही, स्पोर्ट्सही खेळू शकता. इट इज नॉट एंटायटल टू 1%. हे कोणाच्या एकाची देणगी नाही आहे. हे प्रत्येकाने जर सवय लावली तर प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करू शकतो, पण आपण सवय नाही लावत. दुसरं सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे स्वतःला मान्य करणं जे आहे तसं. तिसरं जबाबदारी घेणं. जे तुम्ही डेस्टिनीची गोष्ट केली तर आपल्या आयुष्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आज ब्लेम गेम चालतो. मला चांगल्या शाळेत घातलं असतं तर मग मी मोठा काहीतरी चांगलं झालं असतो तुझ्यामुळे, म्हणजे आई वडिलांना ब्लेम करतो, शिक्षकांना ब्लेम करतो, XYZ समाजाला ब्लेम करतो. का? आज आपण काय करतो? आपली जबाबदारी काय आहे? ओके. आपण फक्त आपल्या पायापुरता विचार करतो. आपलं घर सोडून अर्धा किलोमीटर, किंवा मी अर्धा किलोमीटर पण नाही, एक 50 फुटाची जागा पण साफ नाही करत. हे मी गेल्या वेळेसही बोलले होते की आपल्या आयुष्याची जबाबदारी आपलीच आहे सर. जर मला हे हवं आहे तर असंच दुसऱ्यांनाही आहे. म्हणून इवन बायबल म्हणा किंवा गीता म्हणा, जसं तुम्हाला हवं की दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वागवावं तसं तुम्ही दुसऱ्याही लोकांना वागवा. सर्वात महत्वाचा मुद्दा फॉरगिव्हनेस, क्षमा करणं. आता कोणाला क्षमा करायची? तर ज्यांच्याबद्दल राग आहे, ज्यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे. नाही, राग कोणाला आलेला आहे? शेवटी आपल्याला. मग क्षमा आपल्याला करायची आहे सर. आपली डेस्टिनी आपणच निर्माण केलेली आहे आपल्या गतकर्मांनी, म्हणजे गतविचारांनी. मग हे गतविचार जोपर्यंत मी सोडत नाही तोपर्यंत तीच घटना माझ्या आयुष्यामध्ये घडत राहणार. म्हणून मला क्षमा करायचंय, मला स्वतःला, माझ्या विचारांना, आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना. आणि ज्यावेळेस मी दुसऱ्यांना क्षमा करते त्यावेळेस मी त्यांच्यावर उपकार करत नसते, तर मी स्वतःवर करते. नाही, तुम्ही म्हणताय हे मॅडम सगळ्या लोकांना, अनेकांना माहिती आहे. पण काय आहे, शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरी. त्यानुसार तुम्ही म्हणताय सगळेजण मान्य करतील. हे खूप आदर्शवादी विचार आहेत. त्यामुळे ते कसे आचरणात आणायचे हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम सांगते की जर आपण दुसऱ्याला माफ केलं नाही किंवा स्वतःला माफ केलं नाही तर ह्या घटना सतत आपल्या आयुष्यात घडणार. ज्यावेळेस आपण दुसऱ्या व्यक्तीला माफ करत नाही त्यावेळेस काय करतो माहिती, आपण सतत त्या व्यक्तीचा विचार करतो. सतत त्या व्यक्तीने आपल्याला काय केलंय, ह्यानी असं केलं, ह्याने तसं केलं, ह्यानी माझं नुकसान केलंय. म्हणजे आपण तो वेळ जो कॉन्क्रीटली, प्रोडक्टिव्हली दुसऱ्या गोष्टींसाठी वापरू शकत होतो, दुसरा विचार करू शकत होतो, त्या जागी सतत मी विचार काय करते, माझं नुकसान झालंय, माझा अपमान झालाय, माझं हे झालंय, माझं ते झालंय, समथिंग निगेटिव्ह. बरोबर? म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये काय बोलवताय? पुन्हा नकारार्थी भावनेतून पुन्हा येणारं दुःख, नक्कीच, आणि निराशा. नक्कीच. म्हणजे पुन्हा तुम्ही आयुष्यामध्ये तीच घटना, तसेच दुःख आणि तशीच निराशा बोलवत आहात, तुम्हीच बोलवत आहात. म्हणजे बाहेर कसं यायचं? जर तुम्ही क्षमा नाही केली एखाद्याला तर
ह्या गोष्टींमुळे ऍड्रिनल मधनं जे ऍड्रिनलिन फॉर्म होतो. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीला विसरून जाणे की त्या व्यक्तीच्या चुकांसह त्याला स्वीकारणे. येस, चुकांसह स्वीकारणं. पण मुळात चूक ही खूप सापेक्ष कल्पना असं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे मला जे चूक वाटते ते तुम्हाला बरोबर वाटत असतं आणि तुम्हाला जे बरोबर वाटते मला चूक वाटत असतं आणि तिथून पहिल्यांदा भांडणाची उत्पत्ती होते. नक्कीच नक्कीच. त्यामुळे चूक किंवा बरोबर हे कोण ठरवणार मग? मी आता तेच गोष्ट सांगणार होती की हा दृष्टिकोन आहे. जर आता एक 10 गॉगल्स आपण आणले, येलो कलर, ब्ल्यू कलर, ग्रीन कलर, तुम्हाला वेगळा आवडेल, मला वेगळा आवडेल. नाही, तुम्हाला जर मी येलो कलरचा गॉगल घालायला दिला, पिवळ्या कलरचा, तुम्हाला हे विश्व कसं दिसेल? पिवळं. बरोबर. आणि तो नाही, मी सांगणार मी हिरवा घातलाय, मला हे विश्व हिरवं दिसतंय, तुम्ही म्हणणार नाही हे विश्व पिवळंच आहे. बरोबर कोण? म्हणजे ज्यांनी जो चष्मा चढवलाय त्याला ते विश्व तसंच दिसतं. पण कुठल्याही रंगाचं विश्व न दिसता ते ओरिजिनल रंगाचं दिसावं, ते निर्भय असावं, ते धूसर असू नये यासाठी तो चष्मा काढायचा. पण तो काढायचा कसा हे लोकांना समजत नाही अजून. त्याचेच टेक्निक्स आम्ही शिकवतो सर. अच्छा. आणि फॉरगिव्हनेस टेक्निक्स आहेत, कार्मिक रिलीज टेक्निक्स आहेत, हे मेडिटेशन टेक्निक्सच आहे. शेवटी तुम्हाला अंतर्मनात गेल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण हे सगळा साठा कुठे आहे तर तो आपल्याच अंतर्मनामध्ये आहे. या भावना कुठून उत्पन्न होतात? का मला एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर राग यावा? कारण त्या व्यक्तीची तुलना मी कुणाच्या बरोबर तरी करते आणि ती घटना आधी घडलेली असते माझ्या आयुष्यामध्ये. पण म्हणजे तुम्ही जे म्हणताय हे सगळे पुन्हा योगा, ध्यानधारणा, प्राणायाम हे सगळे एकमेकाशी निगडीत विषय आहेत. एकमेकाशी निगडीत आहे, फक्त नावं वेगळी आहेत. शेवटी सगळ्यांचं कार्य होतं हे ऊर्जा. जसं हे फिजिकल बॉडी आहे तसंच आपली एनर्जी बॉडी म्हटली जाते, एथरिक बॉडी म्हटली जाते. आणि शेवटी एनर्जी नसली, ऊर्जा नसली तर हे फिजिकल शरीर काहीच कामाचं नाही. एक 8 महिन्यापूर्वी आम्ही याच मंचावरती पुण्याच्या डॉक्टर मेधा खाजगीवाले यांना बोलवलं होतं आणि त्यांनी मृत्यूनंतरचं जीवन या विषयावरती आपली मतं मांडलेली होती. त्यावेळी सुद्धा अनेक प्रेक्षकांनी आम्हाला विचारलं होतं की त्या कुठे भेटतील. आज तुम्हाला पुन्हा बोलवण्याचं कारण हेच आहे की आमच्या अनेक प्रेक्षकांनी विचारलं होतं की आपण एरवी सामाजिक प्रश्नांबद्दल बोलतो, वेगवेगळ्या भौतिक अडचणींबद्दल बोलतो, पण मनाचे जे काही प्रश्न असतात, मनाच्या जे काही उलथापलती सुरू असतात, मनाचे जे काही विकार असतात त्याच्यावरती औषध देणारं कोण आहे का? तर मला आता तुमच्या बोलण्यात असं वाटतंय की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे खरं त्यातलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःच्या मनामध्ये विचार आणता आणि ज्या पद्धतीनं ते सगळं स्वीकारता, बरोबर आहे, त्याच्यातनं आपली कृती घडत जाते. पण आता या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटी एक वेळ अशी येतीच की माणसाला औषधांची गरज असते. नक्की. तो शारीरिक दृष्ट्या आजारी पडतो. अशा वेळेला केवळ ही ध्यानधारणा किंवा स्वतःच्या मनातली ऊर्जा ही उपयोगी पडत नाही, पण ती त्याला तारून नेते. हो. किंवा त्या औषधांना एक बेसिक सपोर्ट करते, त्याला सपोर्ट करते किंवा त्या गोष्टींना रेस्पॉन्स देण्याकरता जास्ती लवकर रेस्पॉन्स द्यायला सुरुवात करतात. माझ्याकडे सर सगळेच क्लायंट आहेत, पेशंट नाही म्हणत आम्ही, कारण पेशन्स ठेवणं म्हणजे पुन्हा सबुरी ठेवा, होईल काय होईल ते पुढे, तसं न म्हणता ही एक आपणच निर्माण केलेली गोष्ट आहे, आपणच निर्माण केलेली दूषित ऊर्जा आहे आणि ही आपल्यालाच काढायची. जोपर्यंत ह्या विचारांना बदली केलं जात नाही तोपर्यंत त्या औषधांचाही परिणाम होत नाही. कित्येक वेळेस मी उदाहरण देते, आपण एक पेन किलर खातो, आपल्या शरीरात खूप डोकं दुखतंय आज म्हणून मी पेन किलर खाल्ली आणि त्याच वेळेस माझे पायही दुखत असतात सर, पण मी ती पेन किलर घेतली, खूप डोकं दुखतंय विचार करून ती पेन किलर खाल्ली, पाय दुखायचे नाही थांबत, फक्त डोकं दुखायचं थांबतं. काय कारण? ते तर केमिकल आहे ना, ते सगळीकडे गेलं ना. पुन्हा ती एक मानसिक आपली जी काही मनातली आंदोलन सुरू असतात की डोकं दुखायसाठी मी औषध घेतलं आणि आता इफेक्ट झाला. हा, मग ती मानसिकता पुन्हा आपलीच आहे, आपणच ठरवतो. आपल्या जवळ येणारी लोक, आपल्यापासून लांब जाणारी लोक, ह्या सगळ्यांसाठी कारणीभूत जग नाही, सिच्युएशन्स नाही, इच्छाशक्ती आपली स्वतःची. म्हणजेच आपण जे म्हणतो की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, तसं वैचारिक इच्छाशक्तीचा पण आपल्यामध्ये अभाव असतो. माझा वेळ संपत चाललाय, पण तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचंय, येत्या शनिवारी म्हणजे 31 तारखेला 31 मेला डॉक्टर नम्रता जोसेफ यांचा कोल्हापुरामधील देवल क्लब या ठिकाणी एक मोफत खुला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे? त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, त्याचं नाव आहे हेच आयुष्य, या रंगवूया. आयुष्य हे प्लेन कॅनव्हास सारखं आहे. जन्मापासून, मी असं म्हणेन जन्माच्या आधीपासून, गर्भात असल्यापासून विचारांची सगळी सांगड घेत घेत आपण त्याला रंगवलेलं आहे, पण न कळत
नको असलेल्या रंगांनी पण रंगवलेलं आहे, जी आपल्या आयुष्यामध्ये नको आहेत अशी रंग भरपूर त्या कॅनव्हासवर आहेत. तर आमचा हा प्रयास आहे की हे सगळे रंग काढून, कारण काढण्याची टेक्निक आहे जी मी आत्ताच सांगितलं फॉरगिव्हनेसवर, ती काढून आपल्याला जी रंग हवी ती घ्या. माझं असं म्हणणं आहे की आपला प्रत्येक क्षण मौलाचा आहे. या क्षणानंतर पुढच्या क्षणाला आपण आहोत की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. मग हा क्षण जगा, लिव्ह फॉर नाव, नॉट फॉर प्रेझेंट ऑल्सो, नाव. आणि आज 99% लोक उद्यामध्ये जगतात किंवा काल, आजमध्ये कोणीच जगत नाही, आत्तामध्ये तर कोणीही जगत नाही. आत्तामध्ये जगा, त्याचा आनंद घ्या, तुमच्या समोर जे आहे त्या गोष्टी करा. पण मग तुमच्याकडे जेव्हा एखादा पेशंट म्हणत नाही, तुम्ही क्लायंट म्हणता, तो क्लायंट येतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये काही काळजी असेल, त्याला काही मानसिक दृष्ट्या तो नैराश्याच्या गर्तेत असेल किंवा त्याला काही व्याधी असेल, त्याला काही आपल्या करिअर बद्दलचे प्रश्न असतील, आपल्या मुलाबाळांबद्दलची काळजी सतावत असेल, तर तुम्ही सुरुवात कशी करता? त्याच्या मानसिक आधार देऊन, त्याला मेंटली स्टेबल करून, काउन्सिलिंग करून, आणि मग नंतर तुमच्या बाकीच्या रेकीच्या उपचारातून काय करता? सुरुवात प्रोसेस काय आहे तुमची? माझी प्रोसेस अशी आहे की मी हिप्नॉटिझमही करते, म्हणजे समूहनशास्त्राचा आम्ही वापर करतो, ज्याच्यामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये जाण्यासाठी काही टेक्निक्स वापरले जातात. आणि माणूस खरेपणानं बोलायला लागतो. खरेपणानं आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही घाबरवून टाकाल लोकांना की म्हणजे हिप्नॉटिझममध्ये मी खूप काही खरं, नक्कीच खरेपणानं म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या भावना लपलेल्या आहेत त्या बाहेर पडतात. खूप काळ आपण ध्यान साधना केल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या स्तरावर पोचतो. त्या स्तरावर एखादा हिप्नोथेरपिस्ट तुम्हाला इमिडिएटली 1 तासाभरामध्ये घेऊन जातो आणि त्या स्तरामध्ये त्या जागी तुमच्याकडनं त्या गोष्टी ज्या नको आहेत त्या काढल्या जातात. ग्राफोलॉजी म्हणजे अक्षरशास्त्र एक दुसरा एक पर्याय आहे माझ्याकडे. तुमच्या अक्षरामध्येही तुम्ही लपलेला आहात. म्हणजे आपले सगळे पर्सनॅलिटी ट्रेट्स, आपण काय आहोत हे आपल्या अक्षरावरनं तंतोतंत सांगता येतं. आणि अक्षरांची ठेव म्हणून कोणत्याच 2 व्यक्तींचं अक्षर कधीच सर एकसारखं नसतं. फॉर्जिंग पण आपण त्याच ह्याच्याने पकडतो. म्हणजे कोणाचीही सही कोणीही मारू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर टेक्निक्स आहेत ज्याच्यावर आपण इमिडिएटली फक्त हात लावूनही पकडता येतं. अच्छा, म्हणून स्वाक्षरी किंवा सहीला इतकं महत्त्व आलं. येस. ओके. एक सही बदलल्याने सर मी कित्येकांचं आयुष्य बदललेलं आहे. बरं. तर तो एक भाग आहे, रेखीशास्त्र एक भाग आहे किंवा ॲक्युप्रेशर. मग त्या व्यक्तीला नक्की कसली गरज आहे त्या अनुषंगाने आपण जातो. आपण वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजिस्ट म्हणजे हे तज्ज्ञ आहेत माझ्या मेटासोल्युशन या ऑर्गनायझेशनमध्ये. मग जर तसे काही क्लायंट्स असले तर तसंही आपण त्यांना काउन्सिलिंग करतो. येत्या शनिवारी म्हणजे 31 मेला डॉक्टर नम्रता जोसेफ यांचा कोल्हापुरामध्ये मोफत कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये जर कुठलाही कमर्शियल अप्रोच असता तर मी आज त्याचं इथं डिक्लेअर केलं नसतं, कारण त्यांचा तो मोफत कार्यक्रम आहे. त्यांच्याबद्दल अनेक लोकांना जे काही प्रश्न होते ते त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारायचे असतील तर आता आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती खाली जो काही नंबर येतोय या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण आज अजूनही माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न येत आहेत, पण वेळेचं बंधन आहे. आणि शेवटी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं काळ काम वेगाचं गणित लक्षात ठेवूनच या जगात आपल्याला वावरावं लागतं. आणि ते चांगले विचार कायम मनामध्ये राहिले पाहिजेत. या दृष्टीनं आपण अधिक कसे प्रयत्न करू शकू याच्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना आपण काहीतरी बोलूया. पण आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी कमी वेळामध्ये खूप काही माहिती दिली आणि एक प्रकारे शांत करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.